वाटतं ती पहिली कॉन्ट्रोवर्सी कदाचित खूप मोठी जी तुला फेस करावी लागली. तो व्हिडिओ बनवताना असं वाटलं होतं की त्याच्यावरून एवढी कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते आणि ती झाल्यानंतर तू त्याला सामोरा कसा गेलास? नाही, व्हिडिओ बनवताना तर असं काही वाटलं नव्हतं की कॉन्ट्रोवर्सी होईल, पण ते झाल्यावर मग मी निर्णय घेतला की आता असं आपण काही बनवायलाच नको. आता पण मला तेव्हा एवढंच कळलं की आता आपण काही बनवलं तरी लोक त्याच्यावर आक्षेप घेऊ शकतात. म्हणजे ते कुठलाही व्हिडिओ असेल, तुम्ही त्याच्यात चांगलं दाखवा किंवा काही दाखवा, पण लोकांना कुठल्या ना कुठल्या तरी माणसाला ते आवडणार नाहीच आहे. त्यामुळे मी त्याच्यातनं एवढं शिकलो की आता फक्त आपण लोकांना हसवू, विनोद करू, बस. ह्याच्या पलीकडे फार ह्या मुद्द्यांमध्ये नको बोलायला. पण त्याचा फटका बसला तुला? म्हणजे कशा प्रकारे? फॉलोअर्स कमी होणं? नाही, उलट माझे फॉलोअर्स वाढले त्या ह्यानी. कारण का बऱ्याच लोकांनी ती व्हिडिओ पाहिलीच नव्हती, त्यामुळे भरपूर लोकांनी ते कॉन्ट्रोवर्सी झाल्यावर की अरे तो व्हिडिओ पाहिला, तो का डिलीट केला, तो तर चांगला होता. त्यामुळे भरपूर लोकांनी ती व्हिडिओ पाहिलीच नव्हती. पण मला वाटतं त्याचा मला फायदा असा झाला की माझे फॉलोअर तर वाढले आणि उलट लोकांना कळलं की हां असं काहीतरी ह्याच्याबद्दल झालं होतं. पण हां, म्हणजे मेंटली थोडंफार होतो आपण, 1-2-3 दिवस डिस्टर्ब होतो की अरे असं काय. पण तुला असं नाही वाटत की अशा प्रकारचा कॉन्टेंट बनवणं, तू थांबवणं ही एक प्रकारे तुझ्यावर टीका करणाऱ्यांची जीत होती? नाही, तशा प्रकारचा म्हणजे कुठल्याही जाती धर्माचा कॉन्टेंट बनवणं, तो जाती धर्माचा नव्हताच, तो सोशलच कॉन्टेंट होता. पण मला वाटलं की जर ते त्याच्यातनं काही होणार असेल तर माझं काही काम ते नाही. मी काही कुठला पॉलिटिशियन नाही की मला त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे. त्यामुळे मला वाटते की मी माझं काम जे आहे ते करू शकतो. ते नाही केलं तरी मला काही फरक पडणार नाही आहे. त्यामुळे मला वाटलं ते नको करायला. मला या विषयात बोलायचं आहे. जी ही कॉन्ट्रोवर्सी झाली होती आणि ज्यांनी हा मुद्दा उचलला होता की असा कसा व्हिडिओ बनवला आणि तुम्ही, त्यांचं आणि माझं डिबेट झालं होतं एका चॅनलवर. तर ते म्हणतात की धर्माबद्दल बोलण्यासाठीचे तुम्ही लोक नाही आहे, तुम्ही तुमचं काम करा. आमचं काम काय आहे मग? तुम्हाला हसवणं नुसतं? आम्ही आमचे मत नाही ठेवू शकत? आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही ते लोक नाही आहे किंवा तुम्हाला तो अधिकार नाही आहे धर्मावर वगैरे बोला. मग तुम्ही काय ठेका घेतलाय? तुम्ही कशाला बोलता? तुम्ही जर पॉलिटिशियन आहात तर तुम्ही तुमचं कामं करा. तुम्ही कशाला आमच्या कंटेंट क्रिएशनकडे लक्ष देताय? आणि जे वल्गॅरिटीवर इतके व्हिडिओ बनवत आहे, जे शिवीगाळ करून फेमस होत आहे, ट्रोल होत आहे, ट्रोलिंग करून एकमेकांना, त्यांच्यावर नाही तुम्ही कधीच बोलत. मग जो व्यक्ती चांगले व्हिडिओ बनवत आहे आणि एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे, त्याच्यावर लगेच तुम्ही उभे होता. मग चांगली क्रिएटिव्हिटी तुम्ही कुठेतरी दाबताय ना. आणि जे बाकी लोक काहीतरी करून फॉलोअर्स मिळवायचे, व्ह्यूज मिळवायचे, त्यांना तुम्ही काही बोलतच नाही, त्यांना मोकळं राहणं. तर मला वाटतं की हे चुकीचं आहे आणि अथर्व दादांनी कंटिन्यू त्याचं ते काम करायलाच पाहिजे, कारण की त्याची सध्या गरज आहे. विनायक, मला फटका बसलाय. कसा आणि काय? मी स्टार्टिंगला मी बनवलेत असे कॉन्टेंट. तर मलाच म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो SYला, त्यावेळी जस्ट एक्झाम देऊन आलेलो आणि तिथे काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झालेली. त्या आता कॉन्ट्रोवर्सी बोलत नाही मी काय झालेली. तसंच